मित्रांनो, नमस्कार. मी एक योग शिक्षक आहे. संतोष शिंदे माझं नाव. मेंटली हॅरॅसमेंट, मेंटली ट्रेस आणि एकंदरीत या सगळ्यामुळं तुमची होणारी चिडचिड ही सध्या प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीचं जवळचं कारण झालंय. म्हणजे आजकाल लहान मुलांना सुद्धा तुम्ही जर थोडाही त्रास दिला तर ते लगेच संताप व्यक्त करतात, चिडचिड करतात. त्याची दोन कारणं आहेत. हे उत्तर मला सापडलं. आता ते उत्तर सापडणं किंवा लक्षात येणं ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि या ताणतणावातून मेंटली हॅरॅसमेंट आणि मेंटली ट्रेस याचा परिणाम कुणावर होतो? तो तुमच्यावर होतो, तुमच्या जगण्यावर होतो, कुटुंबावर होतो आणि साहजिक सोबतच्या सदस्यांवर होतो. आणि याचा अर्थ ते जरी तसंच वागत असतील तर त्याचाही परिणाम तुमच्यावर होतो आणि एकंदरीत आपल्या, पण ते सगळेच आले, या सगळ्यांच्या जगण्यावर सुद्धा होतो. मानसिक तणाव, मानसिक चिडचिड किंवा तुमची एकंदरीत प्रत्येक गोष्टीतली स्वतःची प्रेझेंटी आणि दुसऱ्याची अबसेंटी या सुद्धा काही गोष्टी आपल्या वारंवारच्या ताणतणावाशी जोडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं यापासून आपण दूर राहणं अपेक्षित आहे. आता तणाव घालवायचं म्हणजे काय करायचं? शांत राहणं हा त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. परंतु कायमस्वरूपी आपण शांत राहू शकणार आहे का? कायमस्वरूपी आपण सगळं सोडून देणार आहोत का? तर नाही. मग त्याच्यासाठी आपल्या वेळेतला जर काही वेळ मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, ज्या शब्दात तुम्हाला कळेल या शब्दात मी सांगतोय. वेगळे वेगळे प्राणायामचे प्रकार आहेत. तणावापासून मुक्ती म्हणजे ताण तणावापासून रिलॅक्सेशन हे तुमच्या श्वासाशी, नासिकेशी, श्वसन यंत्रणेशी, मेंदूशी आणि विचारांशी निगडीत आहे. या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्ही कितीही ट्रेस असू द्या, कितीही संकट येऊ द्या, तुमच्यावरची संकट हा वेगळा प्रकार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही जे स्वतःला त्रास करून घेता हा वेगळा प्रकार आहे. या जर गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर मी मागाशी म्हणलं दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या गोष्टी समजून घेणं अपेक्षित. त्याच्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या म्हणजे मानसिक तणावाचा, मेंटली ट्रेस आणि हॅरॅसमेंटचा, तो म्हणजे सगळ्यात महत्वाची तुमची चिडचिड. तुमच्यावर करत असणाऱ्यांची किंवा तुम्ही इतरांवर करत असल्याची ती चिडचिड हे तुमचं सगळ्यात महत्वाचं भयानक कारण आहे. कारण त्याच्या अगोदर तुमची झोप, त्याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्याविषयी सतत म्हणजे वाईट त्याच्याविषयी बोलत असाल, तुमच्याविषयी कोण वाईट बोलत असेल, एखाद्याची भूमिकाच तुमच्याविषयी वाईट असेल, सतत घालून पाडून किंवा स्वतः आपण दुसऱ्यावर ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेस साहजिकच आहे ती आपल्या प्रत्येक एक गोष्टीतून, तुम्ही कुठं बाहेर काम करत असाल, प्रवास करत असाल, कुठं कामाला गेल्यानंतर तिथं अपयश आलं, मग हे सगळं व्यक्त करणार कुठं? मग तो आपल्या मनात जो राग, वादळापूर्वीची जी शांतता असते ती दिवसभर खतखत राहते आणि घरी आलं की आपण ती भडास काढतो आणि तो तणाव मग तसा 2-4 तास ठेवतो. तो आपल्या आसपास लहान मुलं असतात, घरातले मंडळी असतात, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. किंवा त्यांचं सुद्धा असंच झालं तर ते आपल्यावर त्याच पद्धतीनं, कधी कधी दोघंही त्याच पद्धतीनं जर एकमेकांना रिएक्ट करायला लागले तर त्याचे परिणाम प्रत्येकाच्या जगण्यावर होतात. आणि याच्यामध्ये मोठी मोठी माणसं संपली, छोटी माणसं किंवा सामान्य माणसं हे का चिडचिड करतात? त्यांना काहीतरी अपेक्षित असतं म्हणून. आणि मोठी माणसं का या सगळ्या ताणतणावात असतात? त्यांच्याकडे सगळं असतं पण समाधानात ते जगू शकत नाहीत म्हणून. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत हे आपण शोधलं पाहिजे आणि त्यासाठी या सगळ्यातून काही मिनिट अलिप्त राहून स्वतः मेंटली शांत राहणं, पूर्ण वेळ झोप घेणं आणि काही अंशी आपण कमी बोलणं, या सगळ्यातला त्याच्यावरचा एक रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण कसं राहतो,
कुठल्या लोकांमध्ये राहतो, कुठल्या लोकांसोबत आपण दिवसभर काय करतो, आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे काही करतो त्याच्यात आपण समाधानी आहोत की नाही. असेही काही लोक आहेत आयुष्यभर काबाड कष्ट करतात, पण त्यांच्यात कधीच म्हणजे ते चुकीचा निर्णय घेत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद आहे आणि ते शांततेने आपल्या आयुष्याशी त्यांनी म्हणजे तडजोड केलेली असते आणि ते त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात. एक उदाहरण सांगू, एखादा दारुडा असतो, रोज घरात बायका लेकरांना मारत असतो किंवा वाद घरात असतो, बायको कधीच त्याला सोडून जात नाही का? तिला माहित असतं की हा असाच आहे, पण त्याच्यात काहीतरी एक दोन चांगले गुण असतात किंवा कुणात तरी असतील, म्हणून ते एकमेकांसोबत राहतात. पण ते कधीच आयुष्यभर तो माणूस मेला तरी त्याची साथ सोडत नाही. याचा अर्थ काय? हेच तुम्ही ताणतणावात जगणाऱ्या माणसांना बघा. मधला असा पीक पिरियड होता कोविडमध्ये की भले भल्या लोकांचे जॉब गेले, लोकांनी सुसाईड केल्या. म्हणजे अति ताणतणावात जगणारी माणसं, कारण छोट असतं परंतु लगेच सुसाईड करतात. आज एका बुलढाण्यातल्या तहसीलदाराने आत्महत्या केली, काल एका नायब तहसीलदाराने आत्महत्या केली. चांगल्या चांगल्या लोकांचे अपघातामध्ये प्राण जातात. आता हे ज्या आत्महत्या ज्या लोकांनी केल्या, तहसीलदाराला क्लास 1 अधिकारी, काय गरज आहे सुसाईड करायची? किंवा कुठलाही एखादा उद्योगपती असतो, मागच्या 15 दिवसापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली. कामाचा तणाव म्हणजे काय? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही कुणीही असू द्या, या सगळ्या गोष्टीवर मात करू शकता, पण ती मात करण्याची हिंमत, ताकद, विल पॉवर तुमच्यात कशी निर्माण होईल? तर तुम्ही स्वतःकडे पाहिल्यानंतर. आपण नेहमी दुसऱ्याकडे पाहतो, दुसरा सुंदर असेल तर मी सुंदर, त्याच्याकडे पैसे असतील तर माझ्याकडे पैसे तेवढेच आले पाहिजे, मीही तसा श्रीमंत झाला पाहिजे, तो सगळ्या गोष्टीत यशस्वी म्हणजे मी सगळ्या गोष्टीत यशस्वी. असं शक्य आहे का? त्याचा पॅटर्न वेगळा आहे, आपल्या जगण्याचा पॅटर्न वेगळा आहे. मग या सगळ्या गोष्टीचं आपण नेहमी कॉकटेल करत असतो आणि तिथं अपयश, त्या ठिकाणी तिथं मग चिडचिड, ताणतणावापासून जर मुक्ती मिळवायची असेल, त्याच्यावर काहीतरी म्हणजे त्याच्यावर जर यश मिळवायचं असेल तर फक्त स्वतःकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. आणि जे आपण रोज करतोय, कामाव्यतिरिक्त ज्या व्यक्तीवर आपण चिडचिड करतोय, ज्या ठिकाणी आपण कामावर जातोय तिथं चुकीचं वागतोय, घरात चुकीचं वागतोय, या सगळ्यांपेक्षा उलट करायचं. ज्यांच्यासोबत आपण वाईट वागतोय त्यांच्यासोबत चांगलं वागायचं, आणि नाहीच तुम्हाला जमलं तर गप्प बसायचं. तुमचा मानसिक तणाव कमी झाला ना की तुम्हाला चांगलं सुचायला मदत होईल. माझं असं एवढंच प्रामाणिक मत आहे. एवढा जरी बदल आयुष्यामध्ये केला तरी ताणतणावापासून आपण दूर राहू शकतो आणि चांगलं आयुष्य, जे आपलं आयुष्यमान आहे तेवढं मस्त जगू शकतो आणि स्वतःला चांगलं फिट ठेवू शकतो, आपल्यामुळं आपल्या इतरांना सुद्धा. नेहमीच दुसऱ्याविषयी वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचा एकदा वाईट विचार करून बघा, कधीच दुसऱ्याचं वाईट आपण चिंतणार नाही. नेहमी स्वतःचं चांगलं बघायचं आणि दुसऱ्याचं वाईट, हे आपल्या मानसिकतेचा पराभव असतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.